एक तर जनरेशन गॅप असल्यामुळं, आपला त्याचा स्पेशल कोर्स झालेला नसल्यामुळं प्रत्येक पालक मुलांच्यामुळे इतके इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. क्वालिटीचा वेळ त्यांना द्यायला अडचणी येत आहेत, समस्या येत आहेत की नेमकं आम्ही काय करावं, काय करायला पाहिजे. चांगली शाळा देतोय, चांगला क्लास देतोय, लागणारा कपडे लत्ते खर्च सगळं आम्ही करतोय, पण अजून काय आम्ही करायला पाहिजे. पण एवढं सगळं करून सुद्धा रिझल्ट येत नाही. त्यासाठी आपल्याला या विचारांची कास धरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये संबंध वर्षभर तो काय करतो ह्याच्यापेक्षा त्याचा रिझल्ट काय येतो याकडे लोकांचा विचार असतो किंवा तिकडे लोकांचं लक्ष असतं. प्रत्येकाचं असतं, आपलं पालक म्हणून आपलं पण तेच लक्ष असतं. कारण का एव्हरी डे विद्यार्थी काय करतोय यासाठीच तुकाराम महाराज म्हणतायत, याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा म्हणजे विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना अकॅडमिक इयर मध्ये त्याची फायनल एक्झाम झाल्यानंतर जो रिझल्ट हातात येतो, तो रिझल्ट मला काय बघायला आवडेल त्याच्यासाठी हा अट्टहास करायला पाहिजे. सतू दीर्घकाळ नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी. म्हणजे तो दिवस माझा गोड व्हावा यासाठी आज मला डेली बेसिसवर अभ्यास हा करावाच लागेल. यामुळे नेमकं काय घडणार आहे? आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृषेची या. हे स्पर्धेचं युग आहे, तर त्यामुळं स्पर्धा प्रचंड मोठी आहे. त्या विद्यार्थ्यांना स्वतः सिद्ध करावं लागेल, त्याला दुसरा ऑप्शन नाही. त्यामुळं जर त्यानं सातत्याने सेल्फ स्टडी दररोज केला, त्याचा स्वतःचा अभ्यास त्यानं जर रोजच्या रोज केला, तो अभ्यास समजून घेऊन केला, त्याला अभ्यासामध्ये जर आवड निर्माण झाली, त्यानं केलेला अभ्यास दीर्घकाळ त्यांच्या लक्षामध्ये राहिला, तर काय होईल? पेपरच्या एक्झामच्या टाइममध्ये ही विद्यार्थी मुलं रिलॅक्स राहू शकतील, इझिली ते पेपर चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील आणि शेवटी येणारा जो रिझल्ट आहे तो उत्तम असेल. त्यामुळं काय होईल? मला ज्या ठिकाणी ॲडमिशन हवं आहे किंवा चांगले मार्क्स मुलांनी का आणले पाहिजे, मुलांना अभ्यास का कळला पाहिजे, हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आता मी तुम्हाला सांगतोय.